आपण म्हणतो घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद ह्या गोष्टी घडत असतात. मग का होतात ते कळत नाही. त्याच्यामुळे लाँग टर्म डिसीज होणं. दुसरी गोष्ट तर त्यांच्या मिस्टरांनी मला सांगितलं, "ही सतत तापलेलीच असते मॅडम." आणि समजा आग्नेयमध्ये जर आपल्याला किचन करणं शक्य नसेल, तर अशी कोणती दिशा आहे ज्यामध्ये आपण किचन करू शकतो? दोघांच्या नात्यावर परिणाम होतो. दोघांमध्ये घरामध्ये सतत वादविवाद होणं, डोक्यावर कायम ओझं असल्यासारखं, सतत टेन्शन, झोप नीट न येणं, अरे बाप! तिला पण भीती कायम असणं. मग तुळस कुठे लावावी? झिरोचा बल्ब लावतात. आग्नेयला रेड कलरचा दिवा लावला जातो. तर बरोबर. बेसिकली हे बिलकुल चालत नाही. नमस्कार. आजच्या गेस्टची वेगळी ओळख करून द्यायची तशी गरज नाहीये. त्यामुळे आजच्या भागाला आपण लगेच सुरुवात करूया. आणि आज आपण आग्नेय दिशेबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर मॅडम, तुमचे स्वागत आहे उहापोह या यूट्यूब चॅनेलवरती. थँक यू. आणि आज आपण आग्नेय दिशेबद्दल बोलणार आहोत. तर तुम्ही आम्हाला सांगाल का, की आग्नेय दिशेचे स्वामी कोण आहेत? नक्कीच. आग्नेय दिशेला दुर्गा देवीचं स्थान आहे. दुर्गा देवी आणि शुक्र हे आग्नेय दिशेचे स्वामी आहेत. त्यामुळेच आपल्या वास्तूचं किचन हे आग्नेय दिशेत असणं खूप महत्त्वाचं असतं. अच्छा. आग्नेय दिशेमध्ये मग कोणत्या गोष्टी यायला हव्यात? आग्नेय दिशेमध्ये वास्तूचं स्वयंपाकघर हे मुख्य तत्त्वे येणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर तुमचं ईस्टला फेसिंग करून स्वयंपाक होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आग्नेय दिशेला तुमचा गॅस ठेवला जाणं हे खूप गरजेचं आहे. प्रॉपर तिथे अग्नी पेटणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तिथे गॅस पेटणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तिथे पाणी येता कामा नये. अच्छा. मग आपल्या किचनमध्ये जे बेसिन असतं ते कोणत्या दिशेला यावे? बेसिकली आपलं जिथे अग्नितत्व आहे तिथे मी जसं तुला आता सांगितलं तिथे तुमचा गॅस येणंच गरजेचं आहे. तुमच्या जर एल शेपमध्ये ओटा असेल तर उजव्या किंवा डाव्या हाताला दोन्ही बाजूला बेसिन चालतं. पण दोन्हीमध्ये 1-1 फुटाचं तरी कमीत कमी अंतर हवं. अच्छा. म्हणजे प्रॉपर आग्नेय दिशेला जिथे अग्नितत्व आहे आपलं त्या भागात पाणी बिलकुल चालत नाही. तो जो कॉर्नर आहे पूर्ण आग्नेय दिशेचा तो सोडून तुम्ही पुढे दक्षिण दिशेमध्ये सिंक घेऊ शकता. बरोबर. आणि आपले आग्नेय दिशेमध्ये कोणते दोष येतात? आग्नेय दिशेमध्ये बेसिकली खूप ठिकाणी मी पाहिलेलं आहे. कसं होतं की आग्नेयला आम्ही ओटा घेतलाय तर मग बेसिनच चुकून तिथे येतं आणि मग काय होतं ना की अग्नी तिथं जिथे येतं तिथे पाणी आलं की मग कुठेतरी तुमच्या घरामध्ये तो मोठा दोष निर्माण होतो. दोषांमध्ये तसं पाहायला गेलं प्रिया तर आग्नेय दिशेला बऱ्याच ठिकाणी मी टॉयलेट्स पाहिलेले आहेत. आग्नेय दिशेला बाल्कनीज आलेल्या असतात तर तिथे लोकांनी त्यांचं वॉशिंग मशीन ठेवलेलं असतं. अच्छा. वॉशिंग मशीन मधून पाणी ड्रेन होणारच आहे तिथे, बरोबर. आणि मग तिथे आपोआपच पाण्याचं कनेक्शनही तुम्हाला अजाणतेपणे घेतलं जातं, राईट. बरोबर. तर मग कसं होतं की तिथून परत पुन्हा पाण्याचा फ्लो चालू होतो. आग्नेय दिशेला मी मगाशी म्हटलं तसं पाणी नकोच आहे. खूप ठिकाणी दोषांमध्येच आता आपण विषय काढतोय तर दोषांमध्येच पाहायला गेलं तर आग्नेय दिशेला जिना असतो, आग्नेय दिशेला कट असतो, आग्नेय दिशेला बेडरूम्स असतात. हे बिलकुल चालत नाही. आग्नेय दिशेला तुमचं किचन आणि किचनच येणं गरजेचं असतं. अच्छा. म्हणजे आग्नेय दिशेला बेडरूम पण चालत नाही चालत, नाही चालत. आणि जर समजा असे दोष आले तर त्यावर काय उपाय आहेत? जर आग्नेय दिशेला तुमच्या हे दोष आले तर तुम्ही आग्नेय दिशेमध्ये तुपाचा दिवा, गाईचा तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावा. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो. त्यानंतर तुम्ही एका ग्रीन कलरच्या फ्लॉवर पॉटमध्ये रेड कलरचे रोजेस ठेवा. ह्याने सुद्धा तुम्हाला फायदा नक्कीच होतो. पण आपण आता हे जे मी तुम्हाला उपाय सांगते आहे, बरोबर, काही किरकोळ उपाय मी तुम्हाला ओघाओघाने सांगणारच आहे. ते तुम्ही नक्कीच करा. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पण मुळात जो दोष असतो की नाही तो पूर्णपणे निघू शकत नाही जोपर्यंत त्याला उपाययोजना केली जात नाही. म्हणजे हे आपले जे उपाय तुम्ही सांगितला हां. ते प्रथमोपचार म्हणू शकतो आपण. एक्झॅक्टली. बरं. तुम्हाला त्रासाचं प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. पण पूर्णपणे दोष निघत नाही. आणि जर पूर्णपणे आपल्याला नष्ट करायचे असतील तर त्यावर तुम्ही काय उपाय आम्ही करता? विना तोडफोड उपाययोजना करत असतो. कुठलाही दोष असू दे, विना तोडफोड आपण पिरामिड्स, धातू आणि रत्न या सगळ्या च्या माध्यमातून आपण उपाययोजना वास्तूसाठी करत असतो. अच्छा. म्हणजे पिरामिड आपण एनर्जाइज करून ते एक्झॅक्टली पूर्णपणे सिद्ध केले जातात आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. अच्छा. त्यामुळे दोष नष्ट होतात. नक्कीच. मॅडम, तुम्ही जसे म्हटला की तुपाचा दिवा लावल्यामुळे दोष कमी होतात, तर मग त्याऐवजी आपण जर मेणबत्ती, कॅन्डल लावली तर चालेल का?
नाही, मेणबत्ती किंवा तुम्ही उद्या कसं होतं बऱ्याच ठिकाणी आम्ही बल्ब लावतो, हं. 0चा बल्ब लावतात, अग्नेला रेड कलरचा दिवा लावला जातो. तर बरोबर. बेसिकली हे बिलकुल चालत नाही. अग्नेला मी आत्ताच बोलले अग्नितत्व असल्यामुळे तिथे अग्नीला अग्नीच मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे तुपाचाच दिवा तिथे लागणं खूप गरजेचं आहे. आपलं जो तुपाचा दिवा आहे त्याचं नाही आहेत ना हं. कॅन्डलला, आपण म्हणू ना की ते जे आपण म्हणतो ना जे सात्विकता आहे आपल्या हं. दिव्यामध्ये, हं. तर ती जी आपल्याला हवी आहे आणि तिथे अग्नितत्व आहे, तर त्याच सात्विक भावाने तिथे दिवा लावणं खूप गरजेचं आहे. बरोबर. हं. अग्नेयमध्ये जर बेडरूम आली, तर कोणते दोष आपल्याला जाणवतात किंवा त्याचा त्रास आपल्याला जाणवतो? हो. अ, तुला ना मी आधी ना प्रिया अग्नी आपला कसा वर्क करतो हं. हे एक्सप्लेन करते हां. बरं. आपण अग्नी लावतो म्हणजे थोडक्यात आपण दिवा लावतो, हं. राईट? त्याला आपण काळेपेटीने प्रज्वलित करतो दिवा, बरोबर? बरोबर. त्यानंतर दिवा लागणं, दिवा हळू मोठा होणं आणि स्टेबल राहणं, हं. हे अग्नीचं काम आहे, राईट? त्याच पद्धतीनं अग्नितत्व तुमच्या घरामध्ये तसं वर्क करत असतं. जर तुमच्या अग्नितत्वात काही दोष नसेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट, आता दिवा मी आता तुला बोलले, हं. दिवा जेव्हा आपण लावतो, दिवा लावणं म्हणजे काय आहे गं? तुला एखादं काम करायचंय, त्या कामाची सुरुवात होणं, हं. बरोबर? त्या कामाची सुरुवात होणं, त्यानंतर दिवा वारा आला तर फक्त हलतो, राईट? पण जातो का? नाही. खूप अगदी फोर्सने आलं तर. सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा दिवा लावतो आणि जेव्हा तो स्थिर व्हायला लागतो, म्हणजे स्टॅबिलिटी येते. म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्याच लोकांना स्टॅबिलिटी, आणि एकदा का तो स्थिर झाला, हं. की कंटिन्यू राहतो, बरोबर? बरोबर. अगदी तसं आहे. म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास देतो दिवा, बरोबर? जिथे अग्नी आहे, अग्नी तत्व जिथे आहे, जसं मी आता तुला बोलले, तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास येणं, हं. हे अग्नितत्व करणार आहे. जेव्हा दिवा पेटवतो आपण, त्यानंतर त्याचा प्रकाश सगळीकडे पसरतो, राईट? हं. म्हणजे काय होतं, की तुम्हाला एक प्रकारचं पब्लिसिटी मिळते, तुमचं नाव होतं, बरोबर? जेव्हा नाव होतं, मग तुम्हाला स्थिरता येते. तुमच्या हं. बिझनेसला असेल, तुमच्या जिथे तुम्ही कुठेही हां, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काम करा. हे जे अग्नितत्व आहे ना, हेच तुम्हाला देणार आहे. तुम्हाला स्थिरता देणार आहे, तुमचं नाव करणार आहे हं. आणि तुम्हाला आत्मविश्वास देणार आहे. बरोबर. जर ते डिस्टर्ब झालं, अग्नितत्व जर डिस्टर्ब झालं, तर काय होतं? तू आत्ता मला विचारलं. मग आपण म्हणतो की नाही, मॅडम मला इच्छा आहे, पण मला करणंच होत नाहीये किंवा मला हं. भीती वाटते, एन्झायटी. हे तुम्हाला जर तिथे अग्नितत्व तुमचं डिस्टर्ब झालंय, तुम्हाला प्रत्येक वेळेला भीती माणसाच्या मनामध्ये राहणं, की काम करताना सुद्धा भीती वाटणं, बरोबर? हं. दुसरी गोष्ट, डेअरिंगच होत नाही. करू का नको करू, करू का नको करू. तिसरी गोष्ट, मग कसं होतं, की आत्मविश्वासाचा अभाव राहिला, की मग माणूस मागे पडतो. मग बरोबर. स्थिरता येत नाही. मग मॅडम मी का पुढे जात नाहीये, हं. बरोबर? आपण मग कष्ट कमी पडणं, आळस येणं, बरोबर ना? ह्या गोष्टी ओघाओघाने सगळ्या तुमच्या येत असतात. म्हणून हं. अग्नी तत्वाला अग्नी दिला जाणं, तिथे अग्नीच असणं, हे तितकंच महत्वाचं आहे. मग आता आपण जसं बोललो, दोष आला, पाणी आलं, हं. मग काय होणार आहे? क्रॉस झालं तिथे. हं. अग्नितत्वामध्ये जेव्हा जलतत्व गेलेलं आहे, क्रॉस झालं, त्यामुळे काय होणार आहे? गैरसमज निर्माण होणं, अच्छा. बरोबर? घरामध्ये सुद्धा अशांतता निर्माण होणं, हं. एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होणं, याही गोष्टी घडणार आहेत. आपण म्हणतो घरामध्ये सतत भांडणं, वादविवाद ह्या गोष्टी घडत असतात. मग का होतात ते कळत नाही, हं. बरोबर? पण मग कसं होतं ना, की जेव्हा हे अग्नितत्व डिस्टर्ब होतं ना, ते ह्या गोष्टी घरामध्ये, कारण तिथून निगेटिव्ह एनर्जी आपल्या वास्तूमध्ये येत असते, त्याप्रमाणे तिथे कार्य करते, बरोबर? हं. आणि मग तुमच्या घरामध्ये वादविवाद होणं, आणि मग आपण म्हणतो ना, बाहेर जायचंय, काम करायचं, म्हणून मग भीती वाटणं, करू का नको, हं. डेअरिंग न होणं, हं. आळस येणं, ह्या गोष्टी आपोआपच त्याच्या पाठोपाठ घडत आहेत, ठीक आहे? हं. दुसरी गोष्ट, जेव्हा अग्नितत्व डिस्टर्ब होतं, मगाशीच मी तुला बोलले, तिथे बाल्कनी येतात, हं. अग्नेयाला कट येतो, अग्नेयाला जिना येतो, बरोबर? हो. ह्या जेव्हा गोष्टी घडतात, हा दोष झाला, अग्नेय दिशेला दोष आला. तर जेव्हा त्या दिशेत दोष येतो, त्यावेळेस तुमच्या घरामध्ये आपलं जे स्त्री तत्व आहे की नाही, आपण म्हणूया घरातली जी करती गृहिणी आहे, हं. बरोबर? तिला कुठेतरी मेंटली सतत डिस्टर्बन्स क्रिएट होणं. हं. आपण म्हणतो ना, की सतत तिच्या कायम टेन्शनमध्ये तिने असणं, हं. डोक्यावर कायम ओझं असल्यासारखं, सतत टेन्शन, झोप नीट न येणं, अरे बाप! तिला पण भीती कायम असणं, याही गोष्टी घडतात. जर ती करिअर ओरिएंटेड असेल, ती घरासाठी काहीतरी कमवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असेल, हं. तर कुठेतरी तिला त्याचा नक्कीच त्रास होतो. ती कुठेतरी मागे राहणं, हं. मग आपण म्हणू ना, की तिची पण प्रोग्रेस न होणं, हं. सगळ्याच गोष्टी आपोआप. मग ती बिझनेसमध्ये असेल, तर हं. मग तिला त्याच्यामध्ये चांगली संधी न मिळता, प्रोग्रेस न होता, मग ती कुठेतरी मागे राहणं, तिचे कष्ट वाया जाणं, या गोष्टी सगळ्या स्त्रीला
त्रासदायक राहतात. घरातल्या गृहिणीला ह्या गोष्टी नक्कीच त्रासदायक राहतात. मग त्यामुळे काय होणार आहे, ओघाओघाने मेंटली डिस्टर्बन्स क्रिएट होणार आहे. ठीक आहे. मग काही वेळेला असं होतं ना, डिप्रेशनमध्ये जाणं, बापरे. अतिविचार, ओव्हर थिंकिंग करणं, याही गोष्टी बेसिकली खूप काही स्त्रिया बोलतात, काही पटकन बोलून मोकळ्या होतात, काही स्त्रिया डोक्यामध्ये ह्या गोष्टी राहून मग ते झोप नीट मी म्हणलं तसं अजिबात झोप येत नाही. मग सतत ते डोक्यामध्ये टेन्शन आणि विचारांचा नुसता काहूर माजलेला असतो. हां, मग ह्या गोष्टी कसं होतं ना, की कुठेतरी त्या दिशेमुळे नक्कीच तुम्हाला त्रासदायक होत असतात. दुसरी गोष्ट, सतत हेल्थ इश्यूज होत राहणं. एक झालं की एक झालं की एक सतत चालू असतं गं. म्हणजे आता मी एका वास्तूमध्ये परीक्षणासाठी गेले होते. वास्तूमध्ये गेल्यानंतर आग्नेय दिशेला टॉयलेट होतं. त्यांना मी विचारलं की तुम्हाला सतत बारीक सारीक काही कुरबुरी चालू असतात का? आणि कसं मी मागील भागात तुला सांगितलंय, 3 वर्ष जोपर्यंत वास्तू जुनी होत नाही तोपर्यंत वास्तू सगळ्या गोष्टी सहन करणार आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला हे इफेक्ट ती नक्कीच देणार आहे की नाही. तर मग मी त्यांना जेव्हा विचारलं तर त्या म्हणाल्या की हो मॅडम, सतत काही ना काही बारीक सारीक आजारपण, मग आज ही टेस्ट करा, उद्या ती टेस्ट करा. बरं, मग ते आपण टेस्ट करायला आम्ही जातो तर मग तिथे सगळं नॉर्मल असतं, पण त्रास तर मला होतोय. एक लक्षात घे, कसं असतं, जिथे हा अग्निदोष आहे ना तिथे कुठेतरी हा त्रास तुम्हाला घरामध्ये 100% घडणार आहे. कारण मला एक सांगायचंय, जास्तीत जास्त वेळ घरातल्या गृहिणीचा किचनमध्ये जातो. बरोबर ना. म्हणजे तिचं जे कनेक्शन असतं ते किचनशी खूप जवळकीचं कनेक्शन असतं. बरोबर. मग कुठेतरी जर तिथे डिस्टर्बन्स क्रिएट झाला, ऑब्व्हियसली तिला त्रास होणार आहे त्याचा. बरोबर. आता त्याच वास्तूमध्ये मी जेव्हा बघितलं तर त्यांच्या घरात एक मुलगी पण होती. तर ती 12वी झाली होती आणि तिचे 2 वर्ष ती नीटची एक्झाम देत होती आणि तिला त्याच्यात सक्सेस येत नव्हता. मॅडम, मी खूप प्रयत्न करतेय, मी खूप म्हणतो ना आपण कसोशीने मेहनत करतेय, पण माझं का बरं मी मागे पडते आहे. जेव्हा आग्नेय दिशेला तुमचा दोष येतो, आग्नेय आणि वायव्य घरातल्या मुलीला हे त्रासदायकच असतं. जर तिथे दोष आलेला आहे तर मग मुलीला सुद्धा तिच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम्स येणार आहेत. म्हणजे मग मनासारखं न घडणं, करिअरच्या बाबतीत कुठेतरी कॉम्प्रोमाइजेस करावे लागणं, या गोष्टी करिअरच्या बाबतीत घरातल्या मुलीला होत असतात. मग आपण म्हणू ना की काही वेळेला असं होतं ना, पैसा पण आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा मनासारखं करिअर मिळत नाही. काही वेळेला पैसा कमी पडतो म्हणून करिअर, म्हणजे तुला सांगू का, काही ना काहीतरी असे अडचणी येतात ना की ज्याच्यातनं तुम्ही निघूच शकत नाही आणि मनासारखं घडत नाही. बरोबर. मुलींच्या बाबतीत, घरातली मुलगी असेल, बरं आता आग्नेय दिशेत दोष आलाय, मग आता घरात मी खूप ठिकाणी पाहिलंय, आई असते, घरातली आपण म्हणतो घरातल्या आई असतात, मुलगी असते, घरातली सून असते, काही ठिकाणी जावा एकत्र राहत असतात. बरं, मग अजून एक असा प्रश्न तुला पुढचा पडला असेल की मग ह्याचा त्रास सगळ्यांना होतो का? तर हो, सगळ्यांना याचा त्रास होतो, फक्त वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. जसं मी तुला आता म्हणलं, मुलीला करिअरमध्ये त्रास होणार आहे, काही ठिकाणी मुलींना हेल्थ इश्यूज पण क्रिएट होतात. घरातले जाऊ, आता मी म्हटलं तसं आई, यांना कुठे ना कुठेतरी हे सतत, काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे की लॉंग टर्म डिसीजेस क्रिएट झालेले आहेत. बापरे. मग हे कसं होतं, जशी जशी वास्तू जुनी झालेली आहे तसं ते होतं. आता अजून एक तुला मी सांगते, एका ठिकाणी मी गेले होते, मॅडम मला आधीच्याच घरात असताना डायबिटीज लागलेला आहे, मग तो इथे आल्यानंतर वाढलाय. बरोबर. मग मी त्यांना विचारलं की तुमच्या जुन्या वास्तूमध्ये सुद्धा आग्नेयात मॅडम काहीतरी दोष असणार आहे आणि तो पुढे कॅरी फॉरवर्ड झाला इथे. आणि असं असतं वास्तूमध्ये, एखादा जर दोष तुम्ही ज्या वास्तूत राहताय तो तुम्हाला नेक्स्ट वास्तूला सेम दोष येण्याचे 100% चान्सेस असतात. जेव्हा आम्ही त्यांची जुन्या वास्तूचं प्लॅन मी त्यांना विचारलं काय आहे, तर ज्यावेळेस मी पाहिला तो प्लॅन तेव्हा त्या वास्तूमध्ये जिना आला होता. आणि आग्नेय किचन हे नैऋत्य दिशेमध्ये आलं होतं. त्यामुळे काय झालं की मग हा दोष सेम पुढे तुला आला ना, आग्नेयाला काहीतरी दोष आला, म्हणून जे तू सुरुवातीपासून जे तुला आलेला आहे प्रॉब्लेम, तो पुढे कंटिन्यू झाला आणि तो वाढत गेला. बरोबर. त्यामुळे ना वास्तूमध्ये एखादा दोष जर असेल ना तर आपण त्याला इझिली घेऊ नाही, त्याला कुठे ना कुठेतरी उपाययोजना केल्या जाव्यात आणि हे करणं खूप गरजेचं असतं. पुढील तुमच्या भवितव्यासाठी अजिबात हे त्रासदायक राहत नाही. म्हणजे त्याचं काय कारण असू शकतं की आता जसं तुम्ही म्हटला की बाबा जुन्या घरी जो आपल्याला प्रॉब्लेम होता तो कॅरी फॉरवर्ड झाला, तर ते म्हणजे आपल्या नशिबामध्ये तशा गोष्टी असतात की त्या पुढे तशाच घडतात? नाही ना, दोष कंटिन्यू झाला ना.
बरोबर ना? हं, तोच दोष कंटिन्यू झाला ना. मग काही ठिकाणी असंही असतं, मॅडम मला माहेरी असताना काही नव्हतं. हं. लग्न झालं आणि मला हा त्रास व्हायला लागलाय. बरोबर. बरोबर की नाही? हां, जेव्हा तुम्ही घरच बदललेलं आहे, हं, हं. मग पहिलं काहीच नव्हतं कारण तिथे हं. काहीच दोष नव्हता, काहीच प्रॉब्लेम नव्हता ना. हं. पुढे आल्यानंतर हा प्रॉब्लेम आलेला आहे हं. आणि मग तोच परत तुम्ही नवीन वास्तू बदलली तर अजून वाढत जाणार आहे. अच्छा. बरोबर? हं. हां, त्यामुळे हे नशिबापेक्षा पण कसं असतं ना, की अग्नी तत्व जर तुम्हाला सतत असं डिस्टर्ब मिळत गेलं, हं. तर त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच होतो. हं, हं, हं. तो पुढे सतत चालत राहतो. चालत राहतो. मग त्यावर कसे म्हणजे उपाय करता मी येतात? आता म्हटलं तसं तुम्ही तिथे दिवा लावणं खूप गरजेचं आहे. हं. ठीक आहे. त्यानंतर तिथे तुम्ही फ्लॉवर पॉटमध्ये रेड कलरचे रोजेस ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. त्याने तुम्हाला त्याला नक्कीच रिलीफ मिळतो. अजून एक सांगते, अन्नपूर्णाची एखादी मूर्ती आणावी, पूर्व-पश्चिम तुमच्या किचनमध्ये ठेवावी, हं, हं. रोज तिचं पूजन करावं. त्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होतो. अच्छा. हं. मॅडम तुम्ही जसं म्हटला, की पूर्व पश्चिमेला अन्नपूर्णेची मूर्ती ठेवावी. तर ती तांदळामध्ये ठेवावी की नॉर्मल अ, ठेवावी? नाही, पूजेमध्ये मी सांगितलेलं आहे, की आपल्या घरामध्ये पूजेत आपण तांदूळामध्ये अन्नपूर्णाची पूजतो आहे मूर्ती. हं. ठीक आहे. तर मग किचनमध्ये जेव्हा आपण अन्नपूर्णा ठेवणार आहोत, तर तिला नाही तुम्ही तांदूळात ठेवलं तरी चालेल. काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त परत मी जसं मागे बोलले होते, की आपल्या हाताच्या तळहातापेक्षा मोठी मूर्ती नसावी. बरोबर. हं. आणि आपले वास्तुपुरुष जे आहेत, हं. ते आपण जमिनीमध्ये पुरतो एक्झॅक्टली. आग्नेय दिशेत. हो. तर त्याची पद्धत किंवा एक शास्त्रोक्त पद्धत काय असते ती आम्हाला सांगाल का? हो. वास्तुशांतीच्या वेळेस हा पूर्ण वास्तुशांत हा विधी असतो. हं. त्यावेळेस वास्तुपुरुषाची प्रतिमा वास्तूच्या आग्नेय दिशेमध्येच निक्षेप केली जाते. ठीक बरोबर. आहे. जिथे मगाशी मी बोलले, जिथे आपला गॅस असावा, तिथेच आग्नेय दिशा येते. हं. तिथे टाईलचा एक कॉर्नर काढला जातो आणि तिथे वास्तुपुरुषाची प्रतिमा निक्षेप करावी लागते. हं. तर ज्या वेळेस आपण वास्तुशांत करतो, ज्या वास्तूची शांत करायची असते, त्या वास्तूच्या पुरुषाने, घरातल्या कर्त्या पुरुषाने वास्तूची सोन्याची प्रतिमा आणणं तेवढंच गरजेचं असतं आणि मग ती पूजेच्या वेळेस निक्षेप केली जाते. अच्छा. हं. आणि मग ती पूर्णपणे टाईल्स बंद करावी की कशी? हां, ते पूर्णपणे क्लोज करावं. जेव्हा पूजा झाल्यानंतर पूर्ण विधी झाल्यानंतर ते ओपन ठेवलं जातं. त्याला पुन्हा क्लोज करणं गरजेचं असतं. व्हाईट सिमेंट लावून तुम्ही क्लोज करू शकता. ओपन ठेवू नये. अच्छा. हं. मग त्याची पूजा वगैरे कधी करावी? त्याची पूजा दर अमावस्येला तुम्ही दही-भाताचा नैवेद्य वास्तुपुरुषाला दाखवणं गरजेचं आहे आणि अजून आपल्या घरामध्ये जेव्हा आपण नैवेद्य देवाला दाखवतो, त्यावेळेसही तुम्ही वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवणं तितकंच गरजेचं आहे. जसं मी आत्ता तुला सांगितलं, की वास्तुपुरुषाची प्रतिमा आग्नेय दिशेमध्ये असावी, हं. तर तिथे जड काही त्याच्यावरती असू नये. तो बरोबर. कॉर्नर जिथे त्यांना निक्षेप केलं गेलेलं आहे, तो कॉर्नर तुम्ही फ्री ठेवावा, मोकळा ठेवावा. हं, हं. आपल्या एका प्रेक्षकांनी हा प्रश्न विचारला होता, की वास्तुपुरुष जिथे आहे त्याला लागूनच दरवाजा आला आहे. तर मग तसं चालतो का? तसं पाहायला गेलं तर मी आत्ता जसं बोलले, वास्तूच्या आग्नेय दिशेत वास्तूची प्रतिमा निक्षेप करावी असं आपल्या शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे. बरोबर. बरोबर? ज्यावेळेस आग्नेय दिशेमध्येच तुमचा वास्तूचा दरवाजा असेल आणि जर तिथं थोडासा कॉर्नर रिकामा असेल, तर तुम्ही तिथेच निक्षेप करावा. अदरवाईज तुमच्या वास्तूच्या किचनच्या आग्नेय दिशेमध्ये तुम्ही वास्तुपुरुष निक्षेप करू शकता. अच्छा. हं. आणि अजून एक उपायांमध्ये सांगितलं जातं, की आग्नेय दिशेला लाल फर्निचर ठेवावं किंवा लाल दिवा ठेवावा. त्यावर तुम्ही काय सांगाल? आग्नेय दिशेला बेसिकली आग्नेय दिशा आणि वास्तूमध्ये घरामध्ये कुठेच लाल आणि काळा, हं. रेड आणि ब्लॅक हे दोन्ही कलर मी अवॉइड करायला सांगते. कारण रेड कलर जो आहे हा ॲग्रेशन देतो तुम्हाला, चिडचिड देतपणा देतो. हं. बरोबर? तर मी एका वास्तूमध्ये गेले होते. तर तिथे त्यांच्या पूर्ण किचन ट्रॉलीज रेड कलरमध्ये होत्या हं. आणि बऱ्यापैकी किचनला रेड कलर यूज झाला होता. त्यातून ते 0चा बल्ब असतो कोणी कुठेतरी असं ऐकलं होतं हं. आणि त्यांनी तिथे रेड कलरचा बल्बही लावून ठेवला होता. ठीक अच्छा. आहे. हं. आणि मग मी जेव्हा त्या वास्तूत व्हिजिटसाठी गेले होते, मी तिथे विचारलं, की इथल्या कर्त्या गृहिणी जी आहे, ती सतत चिडचिड करते का? तर त्यांच्या मिस्टरांनी मला सांगितलं, ही सतत तापलेलीच असते मॅडम. म्हणजे आपण म्हणू ना, की काही जरी झालं तरी आपण सतत चिडचिड, 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 चिडचिड ह्या बरोबर. गोष्टी घडतात. आपण म्हणतो, की अजाणतेपणे म्हणा किंवा रेड कलर आवडतो, ठीक आहे. पण कसं होतं माहिती आहे का, त्याचं प्रमाण थोडं असलं तरी एवढा काही त्याचा होत नाही त्रास. पण त्याचं आता किचन ट्रॉलीज प्रमाण जास्ती आहे ना, बरोबर. सतत ते रेड कलर काय आहे, लाल कलर तुम्हाला ॲग्रेशन देणार आहे, हं. चिडचिड देणार आहे तुम्हाला. त्यामुळे मग तोच परिणाम घरामध्ये होतो. मग ती सतत गरम होणं, तापणं, आपण म्हणतो ना, चिडचिड होणं तिची, ह्या गोष्टी घडणारच आहेत ना. आग बबूला होणं.
अगदी अगदी तसं होतं नक्कीच. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी अव्हॉइड हो करायच्या. हो अवॉइड करा. ठीक आहे. हां. मॅडम किचनमध्ये आपण डस्टबिन ठेवतो. त्याची दिशा कोणती असावी? डस्टबिन म्हणजे कचरा आहे, मग ही चांगली गोष्ट नाहीये, बरोबर? मग जेव्हा तुम्ही आग्नेय दिशेमध्ये डस्टबिन ठेवता, त्यावेळेस तुम्हाला मी मगाशी बोलले तसंच पुन्हा आत्मविश्वास कमी होणं, एन्झायटी, भीती सतत, हं, मग सगळ्या गोष्टी परत त्या चालू होणार आहेत, बरोबर? हं. मग आपण म्हणतो ना प्रयत्न करतोय पण फळ मिळत नाहीये. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या अग्नितत्वाशी रिलेटेड आहेत. जर तुम्ही तिथे डस्टबिन ठेवलं, तर कुठेतरी कचरा येतो, बरोबर? मग हं. कुठेतरी तुम्हाला त्याचा नक्कीच त्रास होणार आहे. त्यामुळे आग्नेय दिशेला अजिबात कचरा तुमचा ठेवलेला चालत नाही. तुम्ही किचनच्या वायव्य दिशेमध्ये किंवा वास्तूच्या वायव्य दिशेमध्ये फक्त डस्टबिन क्लोज असावं, दिसता कामा नये. अच्छा. हं. म्हणजे वायव्य दिशेला ठेवलं तर चालू चालेल. शकतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अजून एक गोष्ट पाहण्यात आली आहे मॅडम, की आग्नेय दिशेला बेडरूम किंवा आपली मास्टर बेडरूम येते. तर त्याचे काही दोष असतात का? नक्कीच दोष असतो. आग्नेय दिशेला मास्टर बेडरूम बिलकुल चालत नाही. अच्छा. कारण मास्टर बेडरूम आली म्हणजे घरातला कर्ता पुरुष तिथे झोपणार आहे, हं. बरोबर? तर मग काय होणार आहे, आग्नेय दिशेला जर बेडरूम आली, जसं मी मगाशी म्हटलं, अग्नितत्व असल्यामुळे सतत तापणारं तप्त तत्व आहे. तर आग्नेय दिशेला जेव्हा बेडरूम येते, तेव्हा दोघांमध्ये सतत कुरबुरी होणं आणि वाद विकोपाला जाणं, हं. ह्या गोष्टी नक्कीच घडत असतात. त्यामुळे आग्नेय दिशेला बेडरूम बिलकुल चालत नाही. एक वास्तू परीक्षणाला आम्ही गेलो होतो. तिथे आग्नेय दिशेला असाच बेडरूम आलं होतं आणि घरात मुलाचं नवीन लग्न झालं होतं हं. आणि ते आपण म्हणतो ना, की आहेत 2 बेडरूम हं. म्हणून मग त्याला ती बेडरूम दिली गेली होती बरोबर. आणि लग्नाला एक 6च महिने झाले असतील. पण दोघांमध्ये इतके वादविवाद टोकाला गेले, की त्यांची फाईल डिव्होर्सला गेली होती. बापरे! इतकं आपण म्हणतो आग्नेयला बिलकुल चालत नाही. हं. त्यामुळे आग्नेय दिशेला बेडरूम चालते, फक्त कुठली चालते? जर आता घरामध्ये तुमच्या रूम असेलच, हं. तर मग तिथे घरातल्या मुलीनी झोपावं लग्नाच्या आधीपर्यंत. मुलीनी 15 वर्षाच्या पुढे मुलांना आग्नेयची बेडरूम नक्कीच चालू शकते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण जर तिथे कपलनी झोपलं किंवा त्या दिशेमध्ये विश्रांती झाली, तर त्याचा नक्कीच दोघांच्या नात्यावर परिणाम होतो. दोघांमध्ये घरामध्ये सतत वादविवाद होणं, हं. ह्या गोष्टी घडत असतात. आता आपला हा विषय निघाला तर मी सांगते, की बऱ्याचदा किचनची प्लॅटफॉर्म जे असतात, हं. हे उत्तर दिशेला येतात, दक्षिण दिशेला येतात, बरोबर? हे सुद्धा वास्तूमध्ये चालत नाही. जसं मी आत्ता सांगितलं, पूर्वेला फेसिंग करून तुमचा स्वयंपाक होणं गरजेचं आहे, राईट? तर मग बरोबर. जेव्हा दक्षिण आणि उत्तर जेव्हा प्लॅटफॉर्म तुमचे येतात, त्यावेळेस सुद्धा घरामध्ये वादविवादाचं दोघा नवरा-बायकोंमध्ये प्रमाण जास्त वाढत असतं. त्यामुळे दक्षिण उत्तर सुद्धा स्वयंपाक केलेला चालत नाही. दक्षिण तर मी सांगितलं यमपितरांची दिशा असल्यामुळे हं. त्या दिशेमध्ये सुद्धा स्वयंपाक केलेला बिलकुल चालत नाही. दक्षिण दिशेकडनं आपल्या वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी येत असते. त्यामुळे त्या दिशेमध्ये स्वयंपाक केलेला बिलकुल चालत नाही. म्हणजे दक्षिण आणि उत्तर दिशेला ओटा हा नसावा. नाही आणि काळ्या कलरचा ओटा नसावा. हो. हां, बऱ्याचदा आता कसं होतं आपण फ्लॅट घेतो तिथे रेडी असतात हं. आणि मोस्टली बिल्डर्स ब्लॅक ग्रेनाइटच यूज केला जातो. बरोबर. तर काळा कलर शक्यतो आग्नेय दिशेला वापरू नये. हं. बाकी आता हल्ली निघालेत भरपूर कॉर्ड्स वेगवेगळे आलेले आहेत. हं. हां, व्हाईट, ऑफ व्हाईट याच्यामध्ये तुम्ही हं. करू शकता. त्यानंतर थोडासा रेडिश कलर येतो, हं. ब्राउनिश कलर येतो हं. ग्रेनाइटमध्ये. हं. तो तुम्ही करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे काळा कलर सोडून नाही. इतर कोणतेही हां, चालू चालतात. शकतात. बरं. मॅडम रेडिश आता म्हटला तुम्ही. हं. तर मग त्यात पण थोडा लाल कलर आलाच. मग तसा चालतो का? कारण तुम्ही कसं आता म्हटला लाल कलर चालत नाही. बरोबर आहे. कसं आहे प्रिया, रेडिश म्हणजे पूर्ण लाल कलरचा ओटा नाहीये. बरोबर. हां, रेडिश म्हणजे ब्राउनची शेड असते. हं. लाईट असं आपण म्हणतो ना, ब्राउनकडे झुकणारी शेड असते, ती चालते. हं. हां, रेड कलर तू डोळ्यासमोर आण, जेव्हा तू 0चा बल्ब लावते, तो रेड कलर आणि हं. ओट्याचा ब्राउनिश कलर ह्यात खूप फरक आहे. हो. हं? खरं आहे. हां, तर तो कलर तुम्ही यूज करू शकता, काहीच हं. प्रॉब्लेम नाही. चालेल. आपली आग्नेय दिशेला आता जसं म्हटला, की बेडरूम ही चालत नाही. हं. तर मग समजा आग्नेय दिशेला एखादी रूम आहे, हं. तर ती स्टोअर रूम किंवा गेस्ट रूम करून आपण वापरली तर चालेल का? आग्नेय दिशेला स्टोअर रूम, गेस्ट रूम चालू शकेल, पण स्टोअर रूम सुद्धा परत तिथे तुम्ही धान्याचा साठा करा, काही हं. प्रॉब्लेम नाही. हं. पण न लागणारं सामान तुम्ही घरामध्ये ठेवू नका. हं. आपण म्हणतो कधीतरी लागणार आहे, मग ते हं. ठेवलं जातं. अडगळ तुम्ही करता आग्नेय दिशेमध्ये, हं. पुन्हा तेच आलं. पुन्हा आग्नेय दिशेला जरी रूम आली असली, तरी जेव्हा तुम्ही अडगळ साठवता, त्या दिशेमध्ये दोष क्रिएट होतो. मग तुम्हाला तुमच्या परत कॉन्फिडन्स कमी होणं, या गोष्टी अनुभवास येतात. दुसरी गोष्ट, घरातल्या स्त्रीलाही त्याचा त्रास होतो. हं. अजून एक तुला मी प्रिया सांगते, मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे, आग्नेयाला पाण्याची टाकी आलेली आहे. हं. बरोबर? बरोबर. पाण्याचा नळ तिथं आलेला असतो. हं. पाण्याची टाकी असते. ओव्हरहेड वॉटर टँक असतो. बरोबर. हां, पाण्याचा.
सेप्टिक टँक मी काही ठिकाणी आग्नेय दिशेला पाहिलेले आहेत. हम्म. हा वास्तूचा सर्वात मोठा दोष असतो. हम्म. वास्तविक पाहता आपण ईशान्य जेव्हा बोललो ईशान्येविषयी, तेव्हा आपली पाण्याची दिशा ईशान्य आहे. त्यामुळे आग्नेयला पाणी बिलकुलच चालत नाही. तो मेजर दोष मानला जातो. त्याच्यामुळे लॉंग टर्म डिसीज होणं, दुसरी गोष्ट तिथे पाणी आलं किंवा अशा गोष्टी झाल्या, ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढतं घरामध्ये. हो. हां, अजिबात चालत नाही. आपण म्हणतो ना की मोठा ॲक्सिडेंट झाला आणि असा असा त्रास झालेला आहे. हम्म. तर हे आग्नेयच्या तुमच्या घरामध्ये त्या कुठल्याही दिशेत असू दे, दोषाचं प्रमाण किती मोठं आहे त्याच्यावरती तुमचा मिळणारा अनुभव, तुम्हाला होणारा परिणाम हा डिपेंड करतो. म्हणजे मग आता कसं होतं बऱ्याचदा नुसतं किचन तुमचं आग्नेयला नाहीये, ठीक आहे, ही गोष्ट एक दोष झाला. दुसरी गोष्ट तुमची बाल्कनी आली, हम्म. तिथेच बऱ्याचदा खाली पाण्याची टाकी असते, तिथेच बऱ्याचदा ओव्हरहेड वॉटर टँक असतो, कारण इथून पाणी चढवायला मॅडम बरं पडतं. बरोबर. मग हे किती एकाच ठिकाणी भरपूर दोष झाले की नाही, हम्म. मग त्याचं प्रमाण जास्त झालं ना. हम्म. हां, छोटं चालत नाही तर मोठं प्रमाण कसं चालेल. बरोबर. बरोबर. मग त्याचा कुठेतरी त्रास नक्कीच होणार आहे प्रिया. अच्छा. आणि मग ते कुठेतरी म्हणतो ना मेजर इश्यूकडे त्याचा त्रास होतो हम्म. घरामध्ये. हम्म. असं होतं. मग आता किचन मध्ये जर पाण्याची टाकी करायचीच असेल तर ती कोणत्या दिशेला यावी? उत्तरेत करा ना किचनच्या, हम्म. काहीच प्रॉब्लेम नाही. बरं. किचन मध्ये आता खूप ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम्स असतात. हम्म. हां, आता आम्ही या वास्तूच्या व्हिजिटसाठी जातो, बऱ्याच ठिकाणी पाहिलेत. मग हो. मॅडम आम्ही इथं पाण्याची टाकी करून घेतली, हम्म. तर मग आग्नेय दिशेत न करता तुम्ही उत्तरेत करा, काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. तिथून कसं पॉसिबल होईल त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच करू शकता. हो ना. हम्म. मॅडम मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय, मोस्टली फ्लॅट सिस्टीममध्ये, की बिल्डर जे असतात ते किचनमध्येच देवघर देतात. तर तसे चालतं का? देवघर किचनमध्ये आग्नेय दिशेत तर बिलकुल चालत नाही. हम्म. मी ईशान्य दिशा देवांसाठी सांगितलेली आहे. जेव्हा जमत नाही आपल्याला तिथे, तेव्हा तुम्ही पूर्वेमध्ये कुठेही ठेवू शकता. तुमचं फक्त आपल्याला हे फॉलो करायचं आहे की स्वयंपाक करताना सुद्धा आणि पूजा करताना सुद्धा तुमचं फेसिंग पूर्वेला झालं पाहिजे. हम्म. हे फॉलो करायचं आहे. मग देवघर तुम्ही पूर्वेमध्ये घरामध्ये कुठेही अरेंज करू शकता, काहीच इश्यू येत नाही. बरोबर. आणि समजा आग्नेयमध्ये जर आपल्याला किचन करणं शक्य नसेल तर अशी कोणती दिशा आहे ज्यामध्ये आपण किचन करू शकतो? बघ आता मगाशीच मी तुला बोलले की दक्षिण उत्तर ओटा चालत नाही, हो. पश्चिम पण आपण अवॉइड करायला सांगतो, पण अगदीच जेव्हा नसतं तेव्हा हम्म. ठीक आहे असं आपण म्हणूयात. पण पूर्वेलाच ओटा असणं वास्तूला अगदी वास्तुतत्वाप्रमाणे बरोबर असतं. हम्म. त्यामुळे तुम्ही तुमची जर किचन सपोज किचन तुमचं दुसऱ्या कुठल्या दिशेत असेल, तर मग ते पूर्वेला तुमचं स्वयंपाक होणं, पूर्वेला फेसिंग करून स्वयंपाक कसा होईल ह्याची तुम्ही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. मग काही हरकत नाहीये जर कुठे, कारण काही ठिकाणी आपल्याला ते चेंजेस करणंच पॉसिबल नसतं ना. पण बरोबर. मग तुम्ही कसं आहे ना की स्वयंपाक करताना तुमचं फेसिंग पूर्वेलाच होईल याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. खरं आहे. कारण फ्लॅट सिस्टीम मध्ये शक्यतो आग्नेयला किचन हा येत नाही. येत नाही. त्यामुळे बरोबर. आपल्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून आपण पूर्वेकडे फेसिंग करून हो, ओटा आपला बनवू शकतो. बनवू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं. मॅडम आग्नेय दिशेला बाल्कनी आली तर तिथे झाडे लावली जातात, तर ते चालतं का? कारण अग्नितत्व आणि जलतत्व हे एकत्र येतात तुमच्या सांगण्याप्रमाणे. तर मग तसं काय करता येईल मग? अगं प्रिया, तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. बरोबर. हा, जेव्हा दोन्ही तत्व आपण एकत्र चालत नाही असं मी बोलले, तर आग्नेयला तुम्ही झाड लावलेलं कुठलंच झाड लावलेलं चालणार नाही, अगदी तुळस सुद्धा नाही. खूप ठिकाणी मी पाहिलेलं आहे, आग्नेय दिशेला बाल्कनी आलेली आहे आणि मी तिथे तुळस लावते, पण माझी तुळस जगतच नाहीये. हो. एक्झॅक्टली का होतंय हे? नाहीये ना तिथे, तत्व नाहीये ना ते तिथे. बरोबर ना, बरोबर. तिथे चालतच नाहीये. कशी राहणार आहे तुळस इथे? अग्नितत्व आहे, तुळस हो. जगणारच नाहीये. बरोबर. त्यामुळे जेव्हा आम्ही तिथे कुठेही अग्नितत्वात कुठल्याही प्रकारचं झाड लावलेलं चालत नाही. मी खूप वास्तूंमध्ये जेव्हा बाल्कनी आलेली आहे तिथून झाडं काढायला सांगितलेली आहेत. तिथे मुद्दाम कसं होतं, आधीच ऑलरेडी दोष आहे वास्तूला, ठीक हो. आहे, त्यात तुम्ही अजून तिथे झाड लावून तिथे पुन्हा पाणी ओतणार आहात, म्हणजे आपण म्हणतो ना दोष डबल होणार आहे. बरोबर. मग ते नाहीच ना चालत. आणि मातीमध्ये पाणी हे साठवलं जातं. एक्झॅक्टली. ते मग जलतत्व आणि अग्नितत्व आलेच एकत्र. एक्झॅक्टली. बरोबर. मग तुळस कुठे लावावी? तुळस पूर्वेमध्ये तुमची काहीच प्रॉब्लेम नाही. पूर्व, ईशान्य या भागामध्ये पूर्वेमध्ये तुम्ही कुठेही तुळस लावू शकता, चालेल. आग्नेय दिशा सोडून. बरं. आग्नेय दिशेबद्दल मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आज आपण आग्नेय दिशेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. अशाच प्रत्येक दिशेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर हे व्हिडिओज पाहायला आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.